तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित हिवरखेड रजिस्टर नंबर 113 या संस्थेला वेळोवेळी सूचना व संधी देऊनही संस्थेने पंचवार्षिक निवडणूक घेण्याबाबत कसूर केला। तसेच सहाय्यक निबंधक यांनी वारंवार सूचित करूनही प्रारूप मतदार याद्या कार्यालयात सादर केल्या नाहीत। कार्यालयाकडील उपविधी दुरुस्तीबाबतच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून संस्थेने लेखापरीक्षण करून घेतले नाही। संस्थेने नियमानुसार कामकाज करणे बंद केले असून संस्थेचे संचालक व सभासद यांना सदरहू संस्था चालवण्यात स्वारस्य राहिले नसल्यामुळे संस्था अवसायनात काढण्यात आल्याचे अंतिम आदेश सहाय्यक निबंधकांनी काढले आहेत। एकेकाळी हिवरखेडचे माजी आमदार डॉक्टर काशा तिडके यांनी आजच्या काळात कोट्यवधी रुपये किंमत असलेले स्वमालकीचे शेत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व हितासाठी दिले होते। त्यांच्या काळात या संस्थेने नेत्रदीपक प्रगती केली होती। त्यानंतर एकनाथ तिडके यांनी सुद्धा या संस्थेला प्रगतीपथावर नेलं। मात्र नंतरच्या काळात हळूहळू वैयक्तिक स्वार्थ व बचाव अबाधित ठेवण्याच्या ईर्षेतून संस्था डबघाईला आली व अवसायनात गेली। परंतु हायवेला लागून असलेली ही करोडो रुपयांची मालमत्ता डोळ्यासमोर ठेवून व पुढील आर्थिक लाभ लक्षात घेऊन काही महत्त्वाकांक्षी भागधारकांनी अन्य लोकांना हाताशी धरून ही संस्था पुनर्जीवित केली। अर्थात या गोष्टीची कल्पना भागधारकांना नव्हती। सहकार क्षेत्र जणू काही आपल्याच मुठीत आहे या आविर्भावात 29 सप्टेंबर 2025 रोजी संस्था अवसायनात काढण्याबाबत सहाय्यक निबंधक यांनी पाठवलेल्या अवसायनपूर्व नोटीसला निर्धारित तारखेच्या आत खुलासा सादर करण्याचे सूचित केले होते, पण त्या आदेशाकडे सुद्धा संचालकांनी दुर्लक्ष करत खुलासा सादर केला नाही। त्यामुळे सदर संस्था अवसायनात काढल्याचा अंतिम आदेश पारित करण्यात आलाय। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।